आपण रोज दिवसभर कामं करून घरी येतो किंवा घरी वर्क फ्रॉम होम करत असतो किंवा घरची कामं करत असतो, पैसे कमवायच्या मागे धावपळ करत असतो. पण आपण पैसे कोणासाठी कमवतोय? आपल्या फॅमिलीसाठीच ना. तर जरा कधीतरी वेळ काढून मस्त घरी फॅमिली मूवी नाईट्स असा मस्त प्लॅन करा आणि छान छान घर बसल्या मूवीज पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेटफ्लिक्सवरच्या 50 मूवीजची लिस्ट देत आहे. अँड ऑफकोर्स नॉट विथ जस्ट फॅमिली बट also with friends you can watch these movies. आता I have segregated the movies according to their genre. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार यामधले मूवीज निवडून पाहू शकता. तर मी कशी कॅटेगरी केली आहे ते पटकन सांगते. ॲनिमेटेड आणि फॅमिली मूवीजची एक कॅटेगरी. सेकंड कॅटेगरी आहे कॉमेडी फॉर ऑल एजेस. थर्ड इज ॲडव्हेंचर क्लासिक्स. फोर्थ इज फॅन्टसी किंवा मिस्ट्री. फिफ्थ इज इन्स्पायरिंग अँड हार्ट वॉर्मिंग. नेक्स्ट इज म्युझिकल्स, ॲक्शन आणि ॲडव्हेंचर, सीझनल फेवरेट्स आणि क्लासिक फेवरेट्स. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेवल अप सिरीज, ज्यामध्ये मी 31 व्हिडिओज इन 31 दिवस आणते तुमच्यासाठी, पॅक्ड विथ टिप्स अँड इन्साइट्स ऑन प्रोडक्टिव्हिटी, पर्सनल ग्रोथ, सेल्फ डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड एव्हरीथिंग यू नीड टू लेवल अप युअर लाईफ. आता लेट्स स्टार्ट विथ ॲनिमेटेड किंवा फॅमिली फेवरेटवाल्या मूवीज. फर्स्ट इज द मिशेल्स वर्सेस द मशीन्स. 2021 मध्ये ही मूवी रिलीज झाली आहे. एका विचित्र कुटुंबाची ही कथा आहे, जे मानव जातीला यंत्रांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. सेकंड इज क्लाउस. 2019 मध्ये ही मूवी रिलीज झाली आहे. एका पोस्टमॅनची आणि एका एकांतात राहणाऱ्या माणसाची फ्रेंडशिप बद्दल हा मूवी आहे. थर्ड मूवी इज ओव्हर द मून. 2020 मध्ये मूवी रिलीज झालेला आहे. एका चिमुकलीची जादुई चंद्रावरची अद्भुत कथा आहे, नक्की बघा. नेक्स्ट इज विश ड्रॅगन. 2021 ला रिलीज झालेला आहे. आधुनिक अल्लादीन सारखी एक कथा आहे, ज्यामध्ये एका मुलाला त्याच्या खऱ्या मैत्रिणीशी कसा तो परत भेटतो आणि काय काय त्याचं लाईफ असतं लहानपणीपासून ते मोठं होईपर्यंत, ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट इज विवो. 2021 ला मूवी रिलीज झालेला आहे. संगीताच्या प्रेमासाठी आणि आठवणी जपण्यासाठी एका प्राण्याचा रोमांचक प्रवास या मूवीमध्ये दाखवलेला आहे. नेक्स्ट इज डिझास्टर हॉलिडे. 2024 ला रिलीज झालेला आहे हा मूवी. तर बाबा विदेशी सुट्टीचं वचन देतात, पण चुकून ते झांझिबारला जाणार असतात. त्याच्याऐवजी ते कुठेतरी त्या लोकल एरियाचं नाव डर्बन असतं, ते बुक करतात आणि मग फॅमिलीचा इतका केऑस होतो. मजेशीर मूवी आहे, जरूर बघा. नेक्स्ट इज डेस्पिकेबल मी. 2010 ला पहिला जो डेस्पिकेबल मी होता तो रिलीज झाला. नंतर तसे बरेच पार्ट्स सुद्धा रिलीज झालेले आहेत. सो बेसिकली एका खलनायकाचा गोड मुलींमुळे कसं हृदय परिवर्तन होतं ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि मिनियन्सची धमाल आहे या मूवीमध्ये. सो लहान मुलांना तर आवडतोच हा मूवी, पण मोठ्यांना सुद्धा आवडतो, कारण मी आणि माझा नवरा पण हा मूवी खूपदा बघतो. नेक्स्ट इज कुंग-फू पांडा. 2008 मध्ये रिलीज झालेला आहे. नंतर बरेचसे पार्ट्स पण रिलीज झालेले आहेत. एका आळशी पांड्याचं कुंग-फू योद्धा बनण्याचा प्रेरणादायी प्रवास याच्यामध्ये आहे. खूप कॉमेडी पण आहे. श्रेक म्हणून एक मूवी आहे, 2001 साली रिलीज झालेला आहे. ह्युमरस आणि इमोशनल जर्नी ऑफ एन ऑगर. ऑगर म्हणजे असा एक ग्रीन मोठा एक मॉन्स्टरसारखा दिसणारा प्राणी माणूस असतो, त्याचा हा प्रवास आहे. नेक्स्ट इज मदागास्कर. 2005 मध्ये रिलीज झालेला आहे. जंगलात अडकलेल्या प्राण्यांची एकदम धमाल मस्ती या मूवीमध्ये आहे. नेक्स्ट इज हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन. 2010 मध्ये हा मूवी रिलीज झालेला आहे. एका मुलाच्या आणि ड्रॅगनच्या फ्रेंडशिपबद्दल हा सिनेमा आहे. आता नेक्स्ट जॉनरकडे वळूया. कॉमेडीज फॉर ऑल एजेस. फर्स्ट इज येस डे. 2021 मध्ये हा मूवी रिलीज झालेला आहे. एक दिवस जिकडे मुलांना त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची संधी मिळते. येस डे म्हणजे त्यांचे पेरेंट्स सगळ्या गोष्टींना येस 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 म्हणतात आणि मग काय धमाल होते ते या मूवीमध्ये आहे. पॅडिंग्टन 2014 मध्ये रिलीज झालेला आहे. लंडनमध्ये एका गोंडस अस्वलाचा गमतीशीर आणि गोड अनुभव या मूवीमध्ये आहेत. द बॉस बेबी. 2017 मध्ये हा मूवी रिलीज झालेला आहे. मस्त सूटबूट घालणाऱ्या एका बाळाची आणि मग काय त्याचं मिशन असतं त्याच्यावर हा खूप छान असा मूवी आहे. हॉटेल ट्रान्सल्व्हेनिया. 2012 मध्ये ह्याचा पहिला पार्ट आला होता. नंतर अजून आय थिंक 2-3 पार्ट्स आलेले आहेत. राक्षसांसाठीच्या हॉटेलमधला एकदम विनोदी गोंधळ मेन्शन केलेला आहे. वॅम्पायर आणि बरेच मॉन्स्टर्स ह्याच्यामध्ये आहेत.
खूप आवडेल लहान मुलांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा जरूर बघा. द क्रूड्स नावाचा एक मूवी आहे, 2013 मध्ये रिलीज झालेला आहे. आदिमानव कुटुंबाचं नवीन जगाशी कसं ते शोध घेतायत आणि कसं अडॅप्ट करतायत याच्यावर द क्रूड्स आधारित आहे. वळूया नेक्स्ट जॉनरकडे, ॲडव्हेंचर क्लासिक्स. खूप ह्याच्यामध्ये जुने मूवीज पण मी मेन्शन केलेत. क्लासिक्स म्हणजेच की हे कधी पण तुम्ही पाहू शकता, कंटाळणार नाही. ॲडव्हेंचर क्लासिक्स असे हे मूवीज आहेत. फर्स्ट इज द कराटे किड, 1984ला रिलीज झालेला आहे. एक तरुण मुलगा जो कुंगफू शिकत स्वतःला सिद्ध करतो, छान असा मूवी आहे. जुमांजी ऐकलं असेल तुम्ही, 1995ला रिलीज झालेला आहे. एक बोर्ड गेम असतो जो जे लोक खेळतात ना त्यांच्या वास्तविक जीवनात कशी संकट येतात रिलेटेड टू द गेम, याच्यावर हा मूवी आहे. हुक 1991 मध्ये रिलीज झालेला आहे. मोठा झालेला पीटर पॅन पुन्हा एकदा नेव्हरलँडला कसा परततो ह्याच्यावर मूवी आहे. जथुरा अ स्पेस ॲडव्हेंचर 2005 मध्ये रिलीज झालेला आहे. एका जादुई गेममुळे भावंडांचा ॲडव्हेंचरस त्यांची कसं सफर होत असते त्याच्यावर हा पिक्चर आधारित आहे. स्पाय किड्स 2001 साली रिलीज झालेला आहे. सो बेसिकली स्पाय म्हणजे गुप्तहेर मुलांची आणि त्यांच्या आई वडिलांची ही कथा आहे. ते किड्स कसे त्यांच्या पेरेंट्सना वाचवतात हे सुद्धा या मूवीमध्ये छानपणे दाखवलेलं आहे. वळूया नेक्स्ट जॉनरकडे, दॅट इज मिस्ट्री किंवा फॅन्टसी. फर्स्ट इज इनोला होम्स, 2020 मध्ये हा मूवी रिलीज झाला आहे. शेरलॉक होम्स ऐकलं असेल तुम्ही, तर शेरलॉक होम्सची बहीण असते इनोला होम्स, जी स्वतः डिटेक्टिव्ह बनून बाकीचे रहस्य कसं सोडवते त्याच्यावर हा मूवी आधारित आहे. द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया, द लायन, द विच अँड द वॉर्डरोब 2005 मध्ये हा मूवी रिलीज झालाय. भावंडाची जादुई नार्नियातील रहस्यमय सफर दाखवलेला आहे. हॅरी पॉटर सगळ्यांना माहितीच आहे. हॅरी पॉटरचे बरेचसे पार्ट्स आहेत. पहिला पार्ट जो होता सॉर्सरर्स स्टोन तो 2001 साली रिलीज झाला होता. सो सगळे पार्ट्स तर नक्की बघा, म्हणजे एक पार्ट बघून सोडून दिलं असं करू नका. मी सांगेन वॉच एव्हरी पार्ट, खूप छान आहेत, खूप एंगेजिंग आहेत. अ सिरीज ऑफ अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स 2004 साली हा मूवी रिलीज झाला आहे. 3 भावंडांची गोष्ट आहे. अगेन त्यांच्या पालकांच्या गूढ मृत्यूचा शोध कसा ते घेतात त्याच्यावर तो मूवी आहे. एला एन्चांटेड 2004 साली रिलीज झालेला आहे. एका शापग्रस्त मुलीची स्वतःच्या जीवनावर कसं ती नियंत्रण मिळवते, कसा ताबा मिळवते त्याच्यावरची ही कथा आहे. आता नेक्स्ट जॉनरकडे वळूया, दॅट इज इन्स्पायरिंग अँड हार्ट वॉर्मिंग. द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस 2006 मध्ये रिलीज झालेलं आहे. एका वडिलांच्या संघर्षाची आणि त्यांच्या मुलाची अशी एक प्रेरणादायक कथा आहे. अखिला अँड द बी 2006 साली रिलीज झालाय. एका मुलीने शब्दलेखन स्पर्धेत जिंकण्याचा तिचा प्रवास कसा असतो ते सगळ्या मूवीमध्ये मेन्शन केलेलं आहे. द सिक्रेट गार्डन 2020 मध्ये रिलीज झालाय. एका गुप्त बागेत एका मुलीचे आयुष्य कसं बदलते याच्यावर एक गोष्ट आहे, छान आहे. वंडर 2017 मध्ये रिलीज झालेला आहे. एका वेगळ्या चेहऱ्याच्या मुलाला समाजाने कसं स्वीकारलंय, किती वेळ लागतो, किती कठीण आहे, किती धडपड करावी लागते त्याच्यावर हा मूवी आहे. सोल सर्फर 2011 मध्ये रिलीज झालेला आहे. एका अपघातानंतर सुद्धा आत्मविश्वासाने जीवन जगणाऱ्या मुलीची ही एक प्रेरणादायी कथा आहे. नेक्स्ट जॉनरकडे वळूया, म्युझिकल्स. द साऊंड ऑफ म्युझिक अगेन जुना आहे, 1965 मध्ये रिलीज झालेला आहे. संगीताच्या मदतीने एकत्र आलेल्या कुटुंबाची अशी ही कथा आहे. ॲनी 2014 मध्ये रिलीज झालेला आहे. अनाथ मुलीचं आयुष्य बदलणारी ही कथा आहे. द ग्रेटेस्ट शोमॅन 2017 साली रिलीज झालेला आहे. एका मनोरंजनाच्या जगाला बदलून टाकणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. सिंग 2016 मध्ये रिलीज झाला आहे. सिंग 2 पण आता आलेला आहे आय थिंक. सिंगमध्ये काय आहे की गाण्यांच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्राण्यांची कथा आहे. हायस्कूल म्युझिकल थोडंसं वेस्टर्न कल्चरमध्ये कॉलेज साईडला कशा गोष्टी असतात हे या मूवीमध्ये मेन्शन केलं आहे आणि संगीत आणि डान्समुळे कसं ग्रुपचं सगळं इक्वेशन बदलतं ते या मूवीमध्ये मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट जॉनरकडे वळूया, ॲक्शन आणि ॲडव्हेंचर. नाईट ॲट द म्युझियम 2006 साली रिलीज झालेला आहे. एका म्युझियममध्ये ना सगळ्या ज्या गोष्टी असतात अचानक जिवंत होतात त्याच्यावर हा मूवी आहे. अनचार्टेड 2022 मध्ये रिलीज झालेला आहे. अनचार्टेड हा जो मूवी आहे तो एका खजिनाच्या शोधासाठी ना 2 साहसी लोक जे असतात ते कसं ते ट्रेजर हंट करतात ह्याच्यावर मूवी आहे. पायरेट्स ऑफ कॅरिबियन द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल 2003 मध्ये रिलीज झालेला आहे. ह्याचे पण आय थिंक बरेच पार्ट्स आहेत, सगळे बघू शकता. सो बेसिकली पायरेट्स म्हणजे समुद्री चोरांच्या रोमांचक जगातली ही कथा आहे.
जर्नी टू द सेंटर टू द अर्थ 2008 साली रिलीज झालेला आहे. पृथ्वीच्या मध्यावरच्या जगाचा शोध घेणारी सफर या मूवीमध्ये सांगितलेली आहे. द स्पायडरविक क्रॉनिकल्स 2008 मध्ये रिलीज झालेला आहे. 3 भावंड आहेत आणि त्यांच्या घराभोवतीच्या अदृश्य जे काही रहस्य असतात त्याच्याबद्दल हा मूवी आहे. वळूया नेक्स्ट जॉनरकडे. सीझनल फेवरेट्स अगेन कधी पण पाहू शकता. एल्फ नावाचा मूवी आहे. 2003 मध्ये रिलीज झालेला आहे. एका कल्पक परिकथेतून येणाऱ्या एल्फची धमाल या मूवीमध्ये सांगितली आहे. होम अलोन आय थिंक सगळ्यांनी बघितलं असेल, पण नसेल बघितलं तर जरूर बघा. 1990 मध्ये रिलीज झालाय. त्याच्यानंतर आय थिंक 2 आणि 3 पण त्याचे पार्ट्स रिलीज झालेले आहेत. एका लहान मुलाला चुकून घरी सगळे एकटे सोडून जातात आणि मग चोरांशी तो कसं डील करतो ह्याच्यावर मूवी आहे. द पोलर एक्सप्रेस 2004 मध्ये रिलीज झालाय. वन ऑफ माय फेवरेट. एका मुलाची नाताळ ट्रेनवर म्हणजे क्रिसमस ट्रेन असते, एकदम मॅजिकल ॲडव्हेंचरवाला हा मूवी आहे. खूप छान आहे, जरूर बघा. क्रिसमस क्रॉनिकल्स 2018 मध्ये रिलीज झालेला आहे. 2 मुलांची सॅन्टाला मदत करण्याची ही कथा आहे. आर्थर क्रिसमस 2011 रिलीज झालेला आहे. अगेन सॅन्टाच्या मुलाने नाताळची परंपरा कशी काय टिकवली आहे याच्यावर छानपैकी मूवी आहे. नेक्स्ट जॉनरकडे वळूया. क्लासिक फेवरेट्स. अगेन क्लासिक म्हणजे जुने आहेत, तुम्ही एनी टाइम बघू शकता. E.T. द एक्स्ट्रा टेरिटरियल 1982 वाला मूवी आहे, पण खूप छान आहे. एका परग्रहवासियासोबत तो एक मुलगा कसा फ्रेंड होतो आणि मग त्यांची स्टोरी दाखवलेली आहे. मटिल्डा 1996 मध्ये रिलीज झालाय. एका हुशार मुलीची आणि तिच्या जादुई शक्तीची मजेदार गोष्ट आहे. स्टुअर्ट लिटिल पण आय थिंक सगळ्यांनी बघितलं असेल, बघितलं नसेल तर बघा जरूर. 1999 मध्ये रिलीज झालाय. एका लहान उंदराची आणि एका फॅमिलीची गोष्ट आहे. कसा तो उंदीर त्यांचा फॅमिली मेंबर होतो. खूप इमोशनल आणि छान स्टोरी आहे. चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी 2005 मध्ये रिलीज झालेला आहे. चॉकलेट फॅक्टरी ही कन्सेप्ट लहान मुलांसाठी खूप छान आहे. मला अजूनही तो मूवी आवडतो की कसे चॉकलेट्स बनतात, तो कसा टूर देतो. खूप छान मूवी आहे, जरूर बघा. आणि द पेरेंट ट्रॅप 1998 मध्ये रिलीज झालेला आहे. एक ट्विन्स असतात, जुळ्या बहिणी, आणि मग ते जे पेरेंट्स जे डिवोर्स्ड असतात का आय थिंक सेपरेटेड असतात त्यांना कसं ते एकत्र आणतात ह्याच्याबद्दल मजेदार कथा आहे. खूप एक्सटेन्सिव्ह लिस्ट सांगितलेली आहे मी. तुम्ही यापैकी कोणता मूवी बघणार आहात ते मला कमेंट करून सांगा. आणि आज मी नेटफ्लिक्सवर वेगळ्या वेगळ्या जॉनर्सचे 50 सांगितले. उद्या जो व्हिडिओ येणार आहे मी ॲमेझॉन प्राईमवरचे व्हिडिओ सांगणार आहेत आणि सगळे 2024 रिलीज डेटवाले सांगणार आहे. आत्ता मी थोडेसे जुने थोडेसे नवीन असे सांगितले, पण उद्या जो प्राईमवाला व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये फक्त 2024 साली जे रिलीज झाले ते सांगणार आहे. कारण का होऊ शकतं असं की तुम्ही मिस केलेला आहे तो मूवी, कारण का बरेच मूवीज रिलीज झाले आणि आपल्याला कळत पण नाही की ओके हा मूवी रिलीज होऊन गेलाय, हा छान होता. सो उद्याचा व्हिडिओ बघायला पण विसरू नका. आणि येस, माझ्या जानेवारी लेव्हल अप सिरीजची पूर्ण ताकद वापरायला विसरू नका, कारण या सिरीजमध्ये 31 दिवसात 31 व्हिडिओ असतील जे तुमच्या जीवनाला नवीन ऊर्जा देणार आहेत. काहीतरी तुम्ही नवीन शिकू शकणार आहात, थोडं का होईना काहीतरी नवीन तुमच्या लाईफमध्ये नक्की सुधारणा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ग्रोईंग अँड स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.